in last two lectures we are discussing about dual nature of radiation and matter, in which our discussion is on the topic photoelectric effect. Few points we have covered. Now some questions may arise in your mind. I will tackle these questions in this lecture 3. Okay. The first question you might have feel or you might have tackling with that why photoelectric effect occurs when frequency of incident radiation is greater than threshold frequency only. म्हणजे photoelectric effect तेव्हाच का होतो जेव्हा त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असते त्याच वेळेस. कमी फ्रिक्वेन्सीला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट का होत नाही. ठीक आहे. मग आता या संदर्भात मी आता या ठिकाणी डिस्कशन करतो आहे. लुक ॲट द पॉईंट. ॲट द सेंटर देर इज न्यूक्लियस अँड अराउंड द न्यूक्लियस द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स. से दिस इज इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट, दिस इज इलेक्ट्रॉन इन सेकंड ऑर्बिट, दिस इज इलेक्ट्रॉन इन थर्ड ऑर्बिट. ओके. नाउ this electron is bound to the nucleus by energy 13.6 electron volt. This thing we know. The electron which revolves in second orbit is bound to the nucleus by energy 3.4 electron volt, and the electron in the third orbit is bound to the nucleus by energy 1.51 electron volt. This thing we know. Now, for removing the electron from the atom, say the atom consists of only 3 orbits. एक आपण एक्झाम्पल घेतलं एखाद्या सब्स्टन्सचं की ज्याच्यामध्ये 3च ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत. नाव फॉर रिमूव्हिंग द इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इट रिक्वायर्स मिनिमम एनर्जी. मीन्स वी रिक्वायर मिनिमम एनर्जी दॅट इज 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आपल्याला कमीत कमी एवढी एनर्जी द्यावीच लागेल तरच त्या ॲटममधला इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. याच्यापेक्षा कमी एनर्जी दिली तर त्या ॲटममधला इलेक्ट्रॉन बाहेर पडणारच नाही. याचा अर्थ काय करसाल तुम्ही? याचा अर्थ आपल्याला हेच सांगता येईल की जर या फोटॉनची एनर्जी 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा कमी असेल तर तो फोटॉन इलेक्ट्रॉनला बाहेर काढणारच नाही. मग आता फोटॉनची एनर्जी कोणावर डिपेंड असते? फ्रिक्वेन्सीवर. म्हणजे त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी एका ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर तो फोटॉन या इलेक्ट्रॉनला बाहेर काढणारच नाही किंवा या ॲटममधल्या कोणत्याच इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकणार नाही. बरोबर आहे माझं वाक्य? या ॲटममधल्या कोणत्याच इलेक्ट्रॉनला तो फोटॉन बाहेर काढू शकणार नाही जर त्याची एनर्जी 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा कमी असेल तर. आणि जर त्याची फ्रिक्वेन्सी जर त्याची एनर्जी 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त असेल तर मात्र तो त्या ॲटममधनं इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतो. So there is limitation to the energy of photon. If the energy of photon is less than particular value, then that photon cannot eject electron from the atom. So that's why the frequency of photon must be greater than the threshold frequency. त्याच फोटॉनद्वारे इलेक्ट्रॉन बाहेर पडतील की ज्यांची फ्रिक्वेन्सी त्या मटेरियलच्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे. आता ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कोणावर डिपेंड असेल? त्या मटेरियलवर. आता मटेरियलचे ॲटम सगळे सारखे असतील. प्रत्येक ॲटममध्ये 3च ऑर्बिट असतील. तिसऱ्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागते. आणि म्हणून मग प्रत्येक सब्स्टन्सची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फिक्स असेल. प्रत्येक सब्स्टन्सची. हां ठीक आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला की जर फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर तो फोटॉनच फक्त इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतो. ज्यांची फ्रिक्वेन्सी कमी असेल ते काढू शकणार नाहीत आणि ज्यांची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल ते मात्र काढू शकतील. ओके. फर्स्ट पॉईंट क्लिअर. माझ्या या पहिल्या डिस्कशनवरनं तुमच्या लक्षात आलं असेल किंवा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न तयार झाला असेल की काही फोटॉनची काही फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर काय होईल? बरोबर आहे. जास्त असेल तर तो त्या फोटो इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार आहे. पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी फ्रिक्वेन्सी असेल तर काय होईल? तो फोटॉन पण इलेक्ट्रॉनला बाहेर काढेल पण त्या इलेक्ट्रॉनजवळ कायनेटिक एनर्जी नसेल. त्याची कायनेटिक एनर्जी 0 असेल. सो फॉर इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन फ्रॉम दॅट सरफेस the frequency of radiation
must be greater than threshold frequency or equal to threshold frequency. इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तरी सुद्धा तो त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार आहे, बट त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी 0 असेल. आणि जर जास्त फ्रिक्वेन्सी असेल थ्रेशोल्ड पेक्षा तर मात्र त्या इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनजवळ जास्त कायनेटिक एनर्जी असेल. ठीक आहे, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी त्या फोटॉनची पाहिजे. आता मी तुमच्यासमोर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी प्लेस करतो आहे. माझ्याजवळ दोन वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत, से सबस्टन्स ए आणि सबस्टन्स बी. सबस्टन्स ए असं आहे की ज्याचे 4 ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि सबस्टन्स बी असं आहे की ज्याच्या 3 ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत. त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये ते ऑक्युपाय होतील हे आपल्याला माहिती आहे. मग आता मला सांगा, हे दोन वेगवेगळे सबस्टन्सेस दोघांसाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सारखी असेल का? व्हाय थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस हा प्रश्न मी टॅकल करतो आहे. ठीक आहे, आता लक्ष ठेवा. या सबस्टन्स ए मध्ये 4 ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत. आउटर मोस्ट ऑर्बिट 4th ऑर्बिट आहे. मग त्या ऑर्बिटमधनं जर मला इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं असेल तर मला किती एनर्जी द्यावी लागेल? 0.81 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी कमी एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे या ॲटमसाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कमी असेल का? कारण की मला 0.81च इलेक्ट्रॉन व्होल्ट द्यावे लागतात. त्याच वेळेस ॲटम बीचा विचार करा. ॲटम बीला 3च ऑर्बिट आहेत. मग आउटर मोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉनला समजा मला बाहेर काढायचं असेल तर मला किती एनर्जी द्यावी लागेल? 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे याच्यापेक्षा जास्त. मग इथे जर मला जास्त एनर्जी द्यावी लागत आहे तर याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असेल? जास्त असेल. इथे मला फक्त 0.81 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढीच एनर्जी द्यावी लागत आहे या सबस्टन्सच्या आयटममधनं इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. तर याचा अर्थ याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कमी आहे, कारण की एनर्जी मला कमी द्यावी लागत आहे. म्हणजे एनर्जी कोणावर डिपेंड असते? फ्रिक्वेन्सीवर. मग आता पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. म्हणजेच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही त्या सबस्टन्सवर डिपेंड असेल, इन्सिडेंटच्या फोटॉनच्या एनर्जीवर नाही. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड असेल त्या सबस्टन्सवर. वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असेल, कारण की वेगवेगळ्या सबस्टन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगवेगळं असतं. चला दुसरा पॉईंट क्लिअर. ठीक आहे, मी पॉईंट क्लिअर केला आहे की वेगवेगळ्या सबस्टन्सची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. आणि पहिला पॉईंट मी क्लिअर केला आहे की जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. चालेल, दोन्ही पॉईंट क्लिअर. हेडचा ओके. नाव द नेक्स्ट क्वेश्चन विच मे अराइज इन युअर माइंड इज what is the relation between intensity of incident radiation and photoelectric current, whether they are linearly related or they are exponentially related or any relation between them. So now look at the point. Say this is a photosensitive material. On this photosensitive material, let photons are striking with frequency greater than द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे फोटॉन आपण स्ट्राईक केले. लेट 100 फोटॉन्स स्ट्राइक्स पर सेकंड. व्हॉट हॅपन? देअर इज इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस सरफेस. से 100 फोटॉन टाकले, 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. ओके, नाव कन्सिडर दॅट आय एम इन्सिडिंग से 1000 फोटॉन्स पर सेकंड. आता आपण 1000 फोटॉन्स पर सेकंद या सरफेसवर टाकतोय. काय होईल? दे विल इजेक्ट 1000 फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस. 1000 फोटॉन्स टाकले, 1000 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील, कारण की प्रत्येक फोटॉन 1 इलेक्ट्रॉन इजेक्ट करणार आहे. मग आता मला सांगा, आपण 10,000 टाकले तर इथे 10,000 से 10,000 फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी इमिटेड. If I incident 10,000 photons, what this show? This shows that when the number of photons increases, the emitted photoelectrons also increases. Now, and the relation between them will be like this. Suppose I consider intensity on x-axis
because with respect to intensity photoelectric current is changing, and on y axis I consider photoelectric current. Now graph will be intensity is made twice, photoelectric current will become twice. Intensity become twice, photoelectric current become twice. Intensity become thrice, photoelectric current becomes thrice. So the graph will be like this, a straight line graph starting from origin. Means intensity and photoelectric current both are directly proportional. Photoelectric current is directly proportional to intensity. जसजशी इंटेन्सिटी वाढत जाईल फोटॉन्सची तसतसा फोटोइलेक्ट्रिक करंट पण वाढत जाईल. फोटोइलेक्ट्रिक करंट कशाला म्हणायचं? हे जे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी बाहेर पडणार आहेत ते आपण कलेक्ट करतोय कलेक्टरकडे किंवा त्या प्लेटकडे आपण कलेक्ट करतोय, त्यामुळे फोटोइलेक्ट्रिक करंट वाढेल. सो बिकॉज ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फोटोइलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. झाला पॉईंट क्लिअर? फोटोइलेक्ट्रिक करंट हा वाढेल इंटेन्सिटी वाढवली तर. द नेक्स्ट क्वेश्चन विच मे अराइज इन युअर माइंड, इट मे बी इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इन्स्टंटेनियस ऑर नॉट. हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की इन्स्टंटेनियस आहे का किंवा इन्स्टंटेनियस आहेच असं तुमच्या मनात पण येऊ शकतं. आता बघा त्या संदर्भात मी डिस्कशन करतो आहे. नाउ लेट अस कन्सिडर अ फोटॉन स्ट्राइक्स ऑन दिस ॲटम. व्हॉट विल हॅपन? द फोटॉन मे बी ॲब्सॉर्ब बाय एनी वन ऑफ दिस इलेक्ट्रॉन. हा फोटॉन कोणता तरी इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करेल, because of which the electron may get emitted out of the atom. हा इलेक्ट्रॉन या ॲब्सॉर्प्शनमुळे इमिट होऊ शकतो. हां, होईलच असं मी म्हणत नाही, होऊ शकतो. किंवा होईल, इट विल इमिट फ्रॉम द ॲटम इफ द एनर्जी ऑफ फोटॉन इज सफिशियंट और इट इज ग्रेटर दॅन बाइंडिंग एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनच्या बाइंडिंग एनर्जीपेक्षा जर ही एनर्जी जास्त असेल तर तो इलेक्ट्रॉन इमिट होईल, अन्यथा होणार नाही. मग आता लक्ष ठेवा, हा फोटॉन स्ट्राइक झाला, या इलेक्ट्रॉननी त्याची एनर्जी घेतली, हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला. स्ट्राइक झाल्याबरोबर एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि तो बाहेर पडेल. यासाठी कालावधी लागतो 10⁻⁹ सेकंद. हा एकदम कमी कालावधी. दिस टाइम इंटरवल इज व्हेरी स्मॉल. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट द इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन फ्रॉम द सबस्टन्स इज an instantaneous process. फोटॉन पडल्याबरोबर हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला. ठीक आहे. आता त्याच वेळेस मी दुसरा पॉईंट पण याच्यात इंट्रोड्यूस करतो आहे. सगळेचे सगळे पडणारे फोटॉन्स इलेक्ट्रॉनला बाहेर पाडतील का, बाहेर काढतील का? इट मे हॅपन, होऊ शकतं. पण त्याच वेळेस काही चान्सेस असे आहेत की हा फोटॉन पडल्यानंतर हा फोटॉन कोणताच इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करणार नाही, त्यामुळे तो फोटॉन या ठिकाणी समोर चालला जाईल. म्हणजे तो फोटॉन वाया गेला असं आपण म्हणू शकतो. बिकॉज दॅट फोटॉन डू नॉट इमिटेड एनी इलेक्ट्रॉन फ्रॉम दॅट ॲटम. असं पण होऊ शकतं हां, की काही फोटॉन्स त्या ठिकाणी त्या वाया जातील किंवा लॉस होतील असं आपण म्हणू. काही फोटॉन्स इलेक्ट्रॉनला बाहेर काढतील आणि काही फोटॉन्स मात्र लॉस होतील. प्रत्येक फोटॉन इलेक्ट्रॉनला बाहेर काढेलच अशी काहीच गॅरंटी नाही. सो पॉईंट झाला क्लिअर तुमचा, की फोटॉन टाकल्याबरोबर इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत 10⁻⁹ सेकंदमध्ये, म्हणून ती इन्स्टंटेनियस प्रोसेस आहेत. सगळेचे सगळे फोटॉन इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार नाहीत, त्यापैकी काही फोटॉन्स हे लॉस होतील असं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. हा होता नेक्स्ट कॉन्सेप्ट की जो तुमच्या मनामध्ये तयार झाला असेल त्या संदर्भातला डिस्कशन. नाव लुक, वन क्वेश्चन विच मे अराइज इन युअर माइंड इज कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन व्हॉट. एक पॉईंट तुमच्या मनात क्लिअर असेल की द कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन. हा पॉईंट असेल. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. Say this is photosensitive material on which I am striking the photon having energy say h nu. या फोटॉनची एनर्जी h nu आहे
वेअर न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो. म्हणजे सफिशियंट एनर्जीचा फोटॉन मी या ठिकाणी या सरफेसवर स्ट्राईक करतो आहे. ओके. इफ दॅट फोटॉन इमिट्स फोटो इलेक्ट्रॉन, यानी फोटो इलेक्ट्रॉन समजा बाहेर पाठवला, द एनर्जी ऑफ दिस फोटो इलेक्ट्रॉन और कायनेटिक एनर्जी ऑफ दिस फोटो इलेक्ट्रॉन इट मे बी डिफरंट. का बरं वेगवेगळी असेल? कारण की इफ दिस इलेक्ट्रॉन गेट इजेक्टेड फ्रॉम आउटर मोस्ट ऑर्बिट, देन kinetic energy of this ejected electron will be large. If this photoelectron get ejected from inner orbit, then its kinetic energy will be less. So kinetic energy of this emitted photoelectron depends on the frequency of the incident photon. हा पॉइंट आपल्याला क्लिअर आहे. तो त्या फोटॉनच्या एनर्जीवर किंवा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो हे आपल्याला माहिती आहे. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. इकडे आपण एक प्लेट ठेवली होती की ज्या प्लेटला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं होतं विथ रिस्पेक्ट टू दॅट फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. या प्लेटचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह होतं. नाव बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह पोटेन्शियल all these photoelectrons were accelerated. ते ॲक्सलरेट झाले होते. ॲक्सलरेट झाले होते म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली होती. बरोबर. कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे या फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी या पोटेन्शियलवर पण डिपेंड आहे किंवा या पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड आहे असं म्हटलं तरी चालतं. बघा पॉईंट कसा अजून आपण चेंज होतो आहे. पहिला पॉईंट फक्त आपल्याला माहिती होता की या फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ही डिपेंड करते या फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीवर. हाच एकच पॉईंट आपल्याला माहिती होता. पण आपण या पॉईंटचा विचार आता करतोय की या कलेक्टरचं पोटेन्शियल जर आपण वाढवलं, इफ पोटेन्शियल ऑफ कलेक्टर इन्क्रीजेस, देन इट इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. म्हणजे दुसरा पॉईंट आपल्या लक्षात ठेवायचा आहे की या इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी या कलेक्टरच्या पोटेन्शियलवर पण डिपेंड असेल. चला 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. द कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स डिपेंड्स ऑन फर्स्ट पॉईंट फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन अँड सेकंड पॉईंट पोटेन्शियल ऑफ द कलेक्टर. हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. नाव आता व्यवस्थित लक्ष ठेवा. ऑल दीज पॉईंट्स आर रिगार्डिंग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा स्टडी जर आपल्याला करायचा असेल तर काय काय करावं लागतं बघा. हा जो फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे, वी हॅव टू टेक दॅट पर्टिक्युलर फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल अँड ऑन दिस फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल वी हॅव टू स्ट्राईक द फोटॉन्स. आता या फोटॉनबद्दल काय काय करायचं आपल्याला. वी हॅव टू चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन. फोटॉनची फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे. मीन्स वी हॅव टू यूज अ पर्टिक्युलर सोर्स ऑफ लाईट हुज फ्रिक्वेन्सी कॅन बी चेंज. बरोबर आहे. अगेन वी हॅव टू चेंज द इंटेन्सिटी ऑफ फोटॉन्स. या फोटॉन्सची इंटेन्सिटी पण आपल्याला बदलायची, म्हणजे लाईटची इंटेन्सिटी पण बदलायची आहे. म्हणजे सोर्स ऑफ लाईट मस्ट बी सच दॅट वी कॅन चेंज इट्स इंटेन्सिटी ॲज वेल ॲज इट्स फ्रिक्वेन्सी. असा सोर्स आपल्याला लागतो. ठीक आहे. हा सोर्स आपण एक आपल्याला लागेल असा. हा फोटो इमिटर लागेल की ज्याच्यामधनं फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. हे जे इमिट झालेले फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपल्याला अट्रॅक्ट करायचे आहेत. वी हॅव टू अट्रॅक्ट दिस इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स अ पर्टिक्युलर इलेक्ट्रोड. म्हणजे आपल्याला दुसरा एक इलेक्ट्रोड लागेल की जो यांना अट्रॅक्ट करेल की ज्याला आपल्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियलवर ठेवायचं आहे. सो वी रिक्वायर्स अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आय कॉल इट एज कलेक्टर. हा कलेक्टर लागेल आपल्याला की ज्याच्याकडे आपल्याला इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करायचे आहेत. या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलला मी म्हणतो इमिटर. तो एक लागेल आपल्याला की ज्या इमिटरला आपल्याला निगेटिव्ह पोटेन्शियलवर ठेवायचं आहे. आता या दोघांमधलं पोटेन्शियल आपल्याला चेंज करायचं आहे का. हो. वी हॅव टू चेंज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. वी हॅव टू मेड इट मोर पॉझिटिव्ह सो दॅट द इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम द इमिटर गेट अट्रॅक्टेड. म्हणजे या कलेक्टरचं आणि इमिटरचं पोटेन्शियल आपल्याला चेंज करायचं आहे. आणि फॉर चेंजिंग इट वी रिक्वायर्स अ व्हेरिएबल सोर्स. आपल्याला व्हेरिएबल
सोर्स लागेल, व्हेरिएबल पोटेन्शियल देणारा सोर्स लागेल की ज्याच्यामुळे हे पोटेन्शियल आपल्याला चेंज करता येईल. ओके, म्हणजे इमिटर आणि कलेक्टरमधलं पोटेन्शियल आपल्याला चेंज करता आलं पाहिजे, असं आपल्याला अरेंजमेंट त्या ठिकाणी करावी लागेल. अजून काय करावं लागेल तर या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स चालले त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट किती आहे तो मोजावा लागेल. तो जास्त आहे की कमी आहे. मग करंट कसा मोजतात? बाय कनेक्टिंग ॲन ॲमीटर. सो आपल्याला एक ॲमीटर लागेल की जो या ठिकाणी करंट मोजेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्होल्टेज मोजावं लागेल की किती पोटेन्शियल डिफरन्स आपण या कलेक्टरमध्ये आणि या इमिटरमध्ये ठेवतोय. सो अ व्होल्टमीटर इज रिक्वायर्ड टू check what is the potential difference between collector and emitter, and ammeter is required to check what is the current flowing because of that photoelectric current. ओके, म्हणजे ॲमीटर आपल्याला लागणार आहे, मायक्रो ॲमीटर लागेल, व्होल्टमीटर आपल्याला लागेल व्होल्टेज मोजण्यासाठी, एक व्हेरिएबल सोर्स लागेल की जो व्हेरिएबल सोर्स आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळं देईल या कलेक्टर आणि इमिटरमधलं, एक इमिटर लागणार आहे की जो फोटो सेन्सिटिव्ह असला पाहिजे, एक सोर्स ऑफ लाईट लागेल की ज्या सोर्स ऑफ लाईटची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी आपल्याला चेंज करता आली पाहिजे. असे सगळ्यांची व्यवस्था आपल्याला करावी लागेल की जेणेकरून मग आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा विचार करू शकतो किंवा तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकतो. मग या सगळ्यांना कशा प्रकारे त्या एक्सपेरिमेंटमध्ये इंट्रोड्यूस करायचं याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे. ठीक आहे.